नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम. ओपन फोरम म्हटलं तर काय? सरळ-स्पष्ट प्रश्न आणि बेधडक उत्तर. पुढारी येतात आणि काही वेळा या शो मध्ये मोठ्या ब्रेकिंगही देतात. आज ओपन फोरम वेगळं आहे. आज ओपन फोरम विमानात आहे. ओपन फोरम ज्या विमानातून होतंय ते हवेत आहे. अर्थातच पुढारी न्यूजची बांधिलकी या मातीशी आणि या मातीतल्या माणसांशी असल्यामुळे सरळ स्पष्ट प्रश्न मात्र हवेतून नाही तर जमिनीवर पाय असल्यासारखेच आपण विचारणार आहोत. आज ओपन फोरम मध्ये आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे. म्हणजे शिंदे साहेब, ही निवडणूक झंझावाती प्रचार दौरे सुरू आहेत. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवणं आणि त्याचबरोबर विरोधी पक्षांशी झुंज देत विजय मिळवण्याचा प्रयत्न करणं, एक प्रकारचं हे राजकीय धर्मयुद्धच आहे असं 2024च्या निवडणुकीला पाहून वाटतंय. परंतु यात तुमच्यासारखा एक नेता जो आजही स्वतःला शिवसैनिक म्हणवतो आणि शिवसैनिकांसाठी शिवसेना हे 4 अक्षरी शब्द म्हणजे जीवनाचा मंत्र. आणि या महाभारत मी यासाठी म्हटलं, महाभारताच्या युद्धासारखं यासाठी म्हटलं की समोर दुसरी शिवसेना आहे, त्यांच्याशी तुम्ही लढताय. यातना होत नाही, वेदना होत नाही याच्या की हे काय चाललंय? खरं म्हणजे युद्ध युद्धासारखं लढलं जातं. निवडणुकांसारख्याच लढायला पाहिजे. समोर आता तुम्ही म्हणालात की आपलेच लोक आहेत, त्याला कारणीभूत तेच लोक आहेत. एवढं टोकाचं पाऊल, मोठा निर्णय आम्ही घेतला, त्याला तेवढी टोकाची कारणही आणि मोठी कारणही आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो, जेव्हा शिवसेना या 4 अक्षरांसाठी, बाळासाहेबांच्या विचारांसाठी माझ्यासारखे असंख्य शेकडो हजारो लाखो कार्यकर्ते पक्षावर जीव ओवाळून टाकतात, घरादारावर तुळशीपत्र ठेवतात आणि पक्ष संघटना, शिवसेना 80% समाजकारण, 20% राजकारण, बाळासाहेबांचा मूलमंत्र पुढे नेतात. आणि जेव्हा त्यांच्याच पक्षातले लोक त्यांच्याच बद्दल कट कारस्थान करतात, त्यांना राजकीय जीवनातून संपवण्याचा घाट घालतात, त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घालतात, त्यावेळी दुःख होतं. आणि शेवटी हा राजकीय कार्यकर्ता जो असतो, घडायला वेळ लागतो, मोठा व्हायला वेळ लागतो, घालवायला वेळ लागत नाही. हे प्रत्येक पक्षप्रमुखांनी, अध्यक्षांनी ठरवलं पाहिजे. आणि म्हणून लढाई आहे. महाभारतात जशी लढाई झाली, ही वैचारिक लोकशाहीतली लढाई आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीची लढाई आहे. परंतु आम्ही निवडणुका असू द्या नसू द्या, आमचं काम करत असतो. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवतोय. बाळासाहेबांची वैचारिक भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय. त्यामुळे समोरची जी लोक आहेत त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाची भूमिका सोडली, तमाम जनतेच्या मनातलं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा विश्वासघात केला. आणि जे बाळासाहेबांना नको होतं, काँग्रेस, त्यांना खांद्यावर घेतलं, डोक्यावर बसवलं आणि सत्तेची खुर्ची मिळवली. काय मिळालं त्यातून? आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि आज निवडणुका देखील आम्ही लोकांच्या भरवशावर, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय, कामाच्या मुद्द्यावर. त्यांचं म्हणणं शिवसेना तर भाजप संपवत होती. अगदी ते दाखला देतात कल्याण डोंबिवलीतल्या भाषणांचा की जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणालेले की वाघाचा जबड्यात हात घालून मोजीन दात वगैरे वगैरे, आणि तुम्ही एक शिवसैनिकी बाणा दाखवलेला त्यावेळी, त्याच्यासारखा दाखला त्यांच्याकडून दिला जातो. तेव्हा ते स्वतः होते तिकडे. हो, एखादी महापालिकेची निवडणूक म्हणजे एखाद्या महापालिकेच्या निवडणुकीतला प्रसंग म्हणजे सर्व काही नसतं. निवडणुकीसारखी लढतात. आम्ही तेव्हा देवेंद्रजी आमच्या विरोधात होते, आम्ही त्यांच्या विरोधात होते. पण एवढं सगळं झालं, पण या एकनाथ शिंदेने जी भूमिका घेतली त्यामुळे तुम्हाला सत्ता देखील मिळाली तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये. आणि लढलो
एकदम निधड्या छातीने, जेव्हा जेव्हा जिथं निवडणुका कठीण असतात तेव्हा तिथं एकनाथ शिंदेच जात होता आणि तुम्ही तर घरात बसत होता, आम्ही रस्त्यावर काम करत होतो. हाच मुद्दा. म्हणजे असं सांगितलं जातं की उद्धव ठाकरे आजारी होते, त्यांच्या पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया होणार होती आणि तेव्हा एकनाथ शिंदे यांनी कट केला, गद्दारी केली असा आरोप केला जातो. तुम्ही जे आता सांगताय की तुम्ही सगळीकडे फिरत होतात, मगाशी तुमच्या बोलण्यातून एक खंत व्यक्त झाली की कार्यकर्त्याला जेव्हा त्याच्याच पक्षातील लोक संपवू पाहतात, नेमकं हे काय वास्तव की त्यांच्याशी तुम्ही ते अंथरुणाला खिळलेले असताना तसं केलं की नेमकं तुमच्या बाबतीत काय घडलं? महाराष्ट्रातल्या लोकांना खरोखर सत्य कळलं पाहिजे, वास्तव. फक्त काय म्हणतो त्याला सिंपती मिळवण्यासाठी हा प्रचार सुरू आहे. जेव्हा आम्ही निर्णय घेतला त्याच्या अगोदर एक दिवस वर्धापन दिन होता. वर्धापन दिनामध्ये भाषण केलं आणि अनेक शिवसैनिकांचा आईच्या नावावर उद्धार देखील केला. आईचं दूध विकणारी अवलाद, अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलं. ते कुणालाही आवडलं नाही. ज्या एकनाथ शिंदेने आई हॉस्पिटलमध्ये असताना, गावित यांचा प्रचार करत असताना मला जेव्हा कळलं, हॉस्पिटलमधून माझा डॉक्टरचा फोन आला, पालघर लोकसभा निवडणूक, पालघर लोकसभा, त्यावेळेस राजेंद्र गावित माझ्या गाडीत होते. डॉक्टरने फोन केला, तुम्ही तातडीने निघून या. तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली की आपली आई या जगात नाही. पण गावित यांचे जे काही प्रचाराचे कार्यक्रम लाईनअप केले होते, या सगळ्याला मला पोचायचं होतं. मी डॉक्टरांना सांगितलं मी 8 ते 9 वाजेपर्यंत पोहोचतो. एवढं प्रेम मी माझ्या पक्षाला दिलं, शिवसेनेला दिलं. आई एवढं प्रेम तुम्ही काय दिलं मला? आणि म्हणून हे फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी, मी आजारी असताना, ऑपरेशन मध्ये असताना यांनी हे कारस्थान केलं. हे साप चुकीचं आहे, खोटं आहे. ते चांगले भले होते, चांगले काम करत होते. निवडणूक राज्यसभेची त्याची पूर्ण प्रक्रियेमध्ये ते होते. मला त्या प्रक्रियेतून पूर्ण बाहेर ठेवलं होतं, अलिप्त ठेवलं होतं आणि मी तर बोलत गेलो त्यांच्याबरोबर. ते कुठे पट्टा लावलेले नव्हते का ऑपरेशन झालेलं नव्हतं. खूप दिवसानंतर हा जो निर्णय आम्ही घेतला, त्यावेळेस स्वतः मी बाहेर निघालो तेव्हा त्यांचा मला फोन आला. मी त्यांच्याशी बोलत 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 गेलो. माझा फोन मी 1 सेकंड देखील बंद ठेवला नव्हता. त्यांच्याशी बोलत होता, बोलत गेलो. हा एकनाथ शिंदे लपून छपून काम करत नाही. घेतला निर्णय, घेतला. जे काय परिणाम होतील त्याला सामोरं जायची माझी हिंमत आहे. बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे, त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही, घाबरलो नाही. जो निर्णय घेतला महाराष्ट्राच्या हितासाठी, शिवसैनिकांच्या हितासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी. शिवसेना वर्धापन दिनाचा तो प्रसंग तुम्ही सांगितलात आता, तसाच एक प्रसंग आठवतो. धर्मवीर चित्रपट आपण बनवला. त्या चित्रपटाच्या कार्यक्रमात पुष्पगुच्छ खूप गाजलेलं ते. कुठंतरी या सर्व प्रसंगांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडाची बीज कुठेतरी पेरली गेलेली होती. त्यावेळी ते जे घडत गेलं की पुष्पगुच्छही स्वीकारायचा नाही. तुमच्यासारखा नेता जे सर्व घडत गेलं, पुष्पगुच्छ स्वीकारायचाच नाही. म्हणजे तुमच्यासारख्याला जो मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, तुमच्यासारखा ज्येष्ठ नेता होता. खरं म्हणजे पक्षाच्या प्रमुखाने कार्यकर्ते मोठे करायचे असतात, नेत्यांचा सन्मान करायचा असतो, त्यांना बळ द्यायचं असतं. कार्यकर्ते मोठे केले, पदाधिकारी मोठे केले तर पक्ष मोठा होतो. मी अनेक वेळा त्यांना बोललो, 1-2 एकनाथ शिंदे असून नाही चालत, त्याला भरपूर कार्यकर्ते मोठे करावे लागतात. मी त्यांना म्हणायचो, एकदाही आपला स्वतःच्या ताकदीवर पक्ष सत्तेवर आला नाही. इतर प्रादेशिक पक्ष अनेक वेळा सत्तेवर आले. याचं कारण काय? याची कारण मीमांसा शोधली पाहिजे, याच्यासाठी काय दुरुस्त्या केल्या पाहिजे. परंतु त्यांना एक प्रकारची भीती, इनसिक्युरिटी होती
की कार्यकर्त्याला बळ दिलं तर तो मोठा होईल आणि आपल्याला डोईजड होईल, असं जेव्हा पक्षाचा प्रमुख ठरवतो, फक्त वैयक्तिक स्वकेंद्रित राजकारण जेव्हा माणूस करतो तेव्हा पक्ष मोठा होतो. धर्मवीर चित्रपटाचा उल्लेख झाला. किती लोक गेले पक्षातून? राज ठाकरे गेले, नारायण राणे गेले, भुजबळ गेले, किती लोक गेले. हे सगळे एकत्र का गेले याचं कारण काय? याला कारणीभूत कोण? बाळासाहेबांना तर सगळे पाहिजे होते, पण यांना कोणीच नको होतं. यांना फक्त मी आणि माझं कुटुंब, असा पक्ष मोठा होतो. जर हे सगळे एकत्र असते तर आज काय पक्ष असतं? कुठे असतं? स्वबळावर असतं, सत्य स्वबळावर एकनाथ शिंदेला जबरदस्ती जाण्यास भाग पाडलं, कट कारस्थानं केली, संपवण्याचा घाट घातला. हे असं कुठला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख करू शकतो? या धर्तीवर तरी असा विचार कोणीच करू शकत. म्हणजे हे तुम्ही जे धक्कादायक सांगतात की एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून जाण्यास भाग पाडलं, त्यांच्याकडून जाण्यास भाग पाडलं. धर्मवीर चित्रपटाचं वारंवार ते सांगितलं जातं, कुजबूज केली जाते की एकनाथ शिंदेचं ब्रँडिंग व्हावं, लॉन्चिंग व्हावं, त्यांचा वारसा चालवतात म्हणून तो चित्रपट तयार करण्यात आला, तसा लॉन्च करण्यात आला, हा आरोप केला जातो. हे साफ खोटं आहे. धर्मवीर अनंत दिघे साहेबांवर सिनेमा निघू नये अशी त्यांची अपेक्षा होती. असं होतं कारण दिघे साहेब जे बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना लाभली होती, याचं जेलसी आणि याची चिंता या सर्व लोकांना होती. बाळासाहेब खुल्या मनाचे होते. बाळासाहेब तर दिघे साहेबांवर प्रेम करायचे, दिघे साहेब पण त्यांना दैवत मानायचे. परंतु हे सगळे लोक दिघे साहेबांच्या विरुद्ध पण कंड्या पिकवायचे, कारस्थान करायचे. त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांना पदावरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पदावर काही लोकांनी सांगितलं, काढलं तर तुम्ही ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, हे सगळे जिल्हे आजूबाजूचे विसरून जा. काय त्यांनी केलं? काय त्यांचा दोष होता? पक्ष वाढवला. आज लोक त्यांना देव मानत होते. जिथे सगळीकडून जो माणूस हरून जात होता आणि एक आखरी रस्ता म्हणतो आपण, आखरी रस्ता फक्त दिघे साहेबांचा आनंदाश्रम होता. तिथे आल्यानंतर त्यांना न्याय मिळत होता. काय त्यांनी मिळवलं? पहाटेपर्यंत काम केलं, आयुष्य झिजवलं. शाखा हेच माझं घर म्हणून तिथेच राहायचे त्या आनंदाश्रम मध्ये. काय मिळवलं? मी पहिल्या भेटीमध्ये गेल्यानंतर मला काय विचारलं, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठं कुठं आहे? हे दिघे गेल्यानंतर जेव्हा मी पहिला भेटलो त्यावेळेस आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठं कुठं आहे मला धक्का बसला. मी म्हणालो, तो फकीर माणूस, त्यांच्याकडे काय आहे? नाही म्हणाले, मला माहिती आहे, मिळालेली आहे. सोन्यासारखा माणूस गेला, त्याचा शल्य नाही, पण त्याची प्रॉपर्टी शोधा. काय तुमची नजर? हे उद्धव ठाकरेंनी विचारलेलं. म्हणजे आता तुम्ही एक उल्लेख केला, मला ठाऊक आहे की धर्मवीर आनंद दिघे यांचा उल्लेख झाला की तुमच्या मनात भावनांचा कल्लोळ उठतो, पण तरी सुद्धा मुलाखत पुढे न्यायची आहे. तुम्ही आता उल्लेख केलात की आनंदाश्रमात त्या शाखेत दिघे साहेब बसायचे. तुमचा सुद्धा एक आरोप होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत एकनाथ शिंदे, मात्र आजही त्यांची मानसिकता शाखा प्रमुखासारखी, ठाण्याच्या नगरसेवकासारखी आहे. तशीच ती प्रचंड गर्दी येते, सामान्य लोक घेऊन येतात आणि तुम्ही पत्र देतात सारखे सही करून. अजूनही ते मुख्यमंत्री पदाच्या याच्यात गेले नाही, तसा तुमच्याबद्दल कुजबूज केली जाते. मुख्यमंत्री पदाच्या गुरमीत गेले म्हणून तर खुर्चीतून बाहेर पडायला लागलं त्यांना. मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. मी आजही आनंद आश्रमात, दिघे साहेबांच्या आश्रमात जातो, तिथे बसतो, लोकांना भेटतो. आणि माझी जी जुनी शाखा होती, जिथं शाखा प्रमुख मला दिघे साहेबांनी केलं, त्या शाखेतही मी जेव्हा वेळ मिळतो, वाघळे इस्टेटच्या शाखेत पण जातो. कारण मी आजही, माझी मानसिकता कार्यकर्त्याची आहे. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, मी हवेतला कार्यकर्ता नाही. माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाची हवा गेलेली नाही. माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाला एवढे अधिकार आहेत, एका सहीने तो काय करू शकतो असं बोलले जायचं,
तशी हवा माझ्या डोक्यात नाही. त्यामुळे आजही पूर्वीचं एकनाथ शिंदे, आजही एकनाथ शिंदे तोच आहे, उद्याही एकनाथ शिंदे तोच राहील. ज्यांना काय बोलायचं, ज्यांना काय वाटायचं त्यांना वाटू द्या. तुम्ही सारखं शिवसेनेबद्दल सांगताय, शिवसेनेची संस्कृती जी आहे, शिवसेना स्टाईल, त्याबद्दल बोलताय. मात्र या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेनेचा वचननामा प्रकाशित केला. तुमचा अजून नाहीये. त्या वचननाम्यात त्यांनी जाहीर केलं लोकांसाठी, जसं काय? तो गुळगुळीत आणि मुळमुळीत, तो पण पडला खाली. म्हणजे तेवढा सांभाळायला पण वचननाम्याला मनगटात जोर असावा लागतो. आता जनपदला जे जातात वाकत, त्यांच्या मनगटात नाही राहिली ताकद, असं म्हणू का मी? अरे तुम्ही हिंदुत्व सोडलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकारभार करतात, त्यांना विसरले, बाळासाहेबांना विसरले. काय तो वचननामा, जे बाळासाहेबांना तुम्ही वचन दिलेलं ते पाळलं नाही. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं आणि तुम्ही म्हणत होता की स्वप्न एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं पूर्ण करणार. ते बाळासाहेबांना दिलेलं जे वचन होतं ते पाळू शकले नाही. स्वतः मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर टुनकन बसतात. ह्याला काय म्हणजे खरं यावर तुम्ही बोललं पाहिजे नेमकं. कारण अनेकदा उद्धव ठाकरे, अमित शहानी जे वचन दिलं होतं बंद खोलीत, उद्धव ठाकरे आता तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना जे मुख्यमंत्री म्हणून ते तयार करणार होते त्याचाही उल्लेख केलाय. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासंदर्भात बाळासाहेबांच्या वचनाचा दाखला देत नेमकं काय सांगितले? ते म्हणाले होते मला काय मुख्यमंत्री बनायचं नाही, एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि पालखीत बसवायचं आहे. पण ते स्वतः पालखीत बसले आणि त्यांनी जे सांगितलं की मला पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री बनलं पाहिजे, हे साफ खोटं, निखालस खोटं आहे. त्यांना स्वतःच इच्छा होती, फार पूर्वीपासून त्यांची सुप्त इच्छा होती, त्यांचं स्वप्न होतं, पण बाळासाहेबांमुळे ते पूर्ण होत नव्हतं. कारण बाळासाहेब म्हणायचे सत्तेचं पद आपण घ्यायचं नाही, पण हे सत्तेचा मोह होता आणि त्यांनी ते मिळवलं आणि पुढचा इतिहास तर आपल्याला माहित आहे. शिंदेसाहेब, एक मुद्दा असा की त्यांच्या वचननाम्यात त्यांचा दावा आहे की पहा आम्ही लोकांची किती काळजी करतो, शेतकऱ्यांसाठी काय करणार त्याबद्दल बोलतोय. मात्र केंद्रातलं मोदी सरकार असो किंवा इकडचं महायुतीचं सरकार असो, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांसाठी काहीच केलं जात नाही, सामान्यांसाठी काहीच केलं जात नाही. आरोप करणं सोपं असतं, पण त्या आरोपामध्ये तथ्य असलं पाहिजे. खोटं बोला पण रेटून बोला, ही त्यांची भूमिका आहे. आज केंद्र सरकार, मोदी साहेब शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला देतात. त्याच्यामध्ये 6,000 रुपये आपल्या सरकारने टाकलेत, वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्याला आता मिळत आहेत, त्यांच्या खात्यात जमा होत आहेत. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आम्ही दिली. आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांसाठी या महाराष्ट्रामध्ये 35,000 कोटी रुपयांच्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत. जोडधंदे असतील, विमा असेल, शेतकऱ्यांना मदत असेल, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, याच्यामध्ये सगळे नियम आम्ही बाजूला ठेवले. एनडीआरएफचे दुप्पट मदत देऊ लागलो. 2 हेक्टरचे आम्ही 3 हेक्टर केले. आज कितीतरी योजना शेतकऱ्यांसाठी आम्ही करतोय. सोलरसाठी आम्ही 50,000 रुपये एकर, 1.25 लाख रुपये हेक्टरला आम्ही देतोय. बंजर जमीन जी आहे तिथे काही उगत नाही, अशी शेतकऱ्यांचा फायदा होतोय. शेतकऱ्यांना आज विजेच्या ह्याच्यामध्ये किती सवलत दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना. परत सिंचनाचे प्रकल्प यांच्या 2.5 वर्षामध्ये 4 झाले होते, आमच्या 2 वर्षामध्ये 2ही नाही झाले अजून. 122 सिंचन प्रकल्प आम्ही केले या 2 वर्षात. 2 वर्षामध्ये सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. त्यामध्ये जवळपास 20 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड यांनी बंद केला होता. दुष्काळी भागातलं जे काही पाणी वळण योजना होती ती बंद होती. आम्ही त्याला चालना देतोय, त्याला आम्ही मंजुरी दिलेली आहे. या महाराष्ट्रातला दुष्काळ
या नदीजोड प्रकल्पामुळे गेला पाहिजे, दुष्काळ मुक्त झाला पाहिजे, यासाठी आम्ही करतोय. जे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना योजना केल्या यांनी बंद केल्या. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, काय शेतकऱ्यांबद्दल यांची भावना आहे. आज केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किती योजना केल्या, राज्य सरकारने केल्या. यांनी दाखवा अडीच वर्षात काय केलं. त्यांचं म्हणणं असंही असतं की बोललं खूप जातं, भाजपा बोलते, रेटून खोटं बोलते, करत प्रत्यक्षात काही नसते, आणि तेच आता राज्यात सुरू आहे. इथंच आहेत योजनांचा लाभ मिळतोय. ते काय बोलतात ते जाऊ द्या, तुम्ही माहिती घ्या आणि त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना खात्यात मिळतोय की नाही ते बघा. शासन आपल्या दारी डायरेक्ट लाभ, थेट लाभ. लोकांना आता सरकार दरबारी चक्रा मारायच्या नाहीत. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, घराची चावी, दाखले, महिला बचत गटाला अनुदान जागेवर मिळतंय. शासन आपल्या दारीच्या मध्ये 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. 5 कोटी लोकांनी. 1.5 लाखाची आरोग्य योजना जी आहे ती आम्ही 5 लाख केली. 1.5 लाख रुपये ची म्हणजे कुणालाही काही उपचार करायचे असतील तर ती योजना 5 लाखावर नेली आम्ही. त्याच्यामध्ये सगळे क्रायटेरिया, अटी शर्ती काढून टाकल्या. 12.5 कोटी जनता पूर्ण, त्या सगळ्यांना तो लाभ कोण देणार? कुणी दिले? आम्ही दिले. तुम्ही एकीकडे एवढी कामं सांगता आहात, दुसरीकडे मात्र नेहमी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या महाराष्ट्रामध्ये देशात नंबर 1 वर आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. यांच्या 2.5 वर्षामध्ये मागे गेला होता 3ऱ्या नंबरवर. वस्तुस्थिती आहे, बघून घ्या. डोळे उघडे ठेवून त्यांना बघायला सांगा. एकीकडे तुम्ही जी माहिती देताय तुमच्या कामांची, दुसरीकडे मात्र तुम्ही सत्तेवर आल्यापासून सातत्यानं शिवसेनेकडून, विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि आता जी वेगळी झालेली शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, एकच घोषणा दिली जाते, हे खोके सरकार आहे, खोके सरकार आहे. याचाच जास्त नाद घुमवला जातो. बघा, मी एकच सांगतो की मी मुख्यमंत्री झालेला त्यांना आवडला नाही. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो हे त्यांच्या पचनी पडत नाही. का शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये? का फक्त धनदांडगे, सरंजामदार, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांनीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? आज एक सर्वसामान्य मुख्यमंत्री झाल्यामुळे मी सर्वसामान्य माणसाच्या वेदना आणि दुःख जाणतो. त्यांच्यासारखं घरात बसत नाही, फेसबुक लाईव्ह करत नाही. मी डायरेक्ट बांधावर जातो, शेतकऱ्यांशी बोलतो, माझ्या माता भगिनींशी संवाद साधतो, माझ्या युवांशी संवाद साधतो, त्यांच्या वेदना ऐकून घेतो आणि त्या सोडवतो. यांना फक्त काय, फक्त शिव्या देणं. खोके सरकार, मिंदे सरकार. आता तर त्यांनी अगदी पातळी सोडली. काही नीच म्हणून शिव्या द्यायला लागले, निर्लज्ज म्हणून शिव्या द्यायला लागले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी त्यांना शिव्या नाही देणार, पण त्यांच्या शिव्या शेतकऱ्याला लागणार, शेतकरी मनावर घेणार, या राज्यातली सर्वसामान्य जनता मनावर घेणार. मी ज्या बहुजन समाजातून आलोय, हा बहुजन समाज हे सगळे मिळून येत्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवतील. जे शिव्या देतात त्यांना बसता, उठता, झोपता फक्त एकनाथ शिंदे दिसतो आणि त्यांना माझ्यावर खोक्याचे आरोप करता. तुम्हाला खोक्याशिवाय तर झोप येत नाही, खोक्याशिवाय चैन पडत नाही. कशाला जाता लंडन मध्ये? खोकेच ठेवायला ना. हे खोक्यांचे जे आरोप आहेत, म्हणजे सातत्यानं असंही म्हटलं गेलं की खोक्यांशिवाय मातोश्रीवर काही घडलं नाही, असे आरोप शिवसेना सोडलेले आणि अनेकदा केले. नेमकं या आरोपां जेव्हा तुम्ही करता, कारण तिथूनही ते आरोप होतात. शहाजी बापू पाटलांचं काय झाडी काय डोंगर पण खूप गाजवलं गेलं. हे सातत्यानं जे दिसतंय की एक प्रकारचा जो गदारोळ माजवला जातो आरोपांचा, त्यामागे नेमकी रणनीती काय असते? आणि तुम्ही जे आरोप करताय तेही तसेच आहेत का, की केवळ सकाळी रोज प्रत्येक पक्षाचे नेते काही आरोप करतात आणि ते टीव्हीवर गाजतात, आम्ही दाखवतो, बातमी असते? काय नेमकं या आरोपांना? आम्ही जे काम करतो, आम्ही जे निर्णय घेतो सरकार म्हणून, आज शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतले, महिला सक्षमीकरणासाठी निर्णय घेतले, 50% बसमध्ये सवलत दिली, लेक लाडकी लखपती योजना आम्ही केली, आज वयोश्री योजना आम्ही केली, आज सिंचनाचे प्रकल्प आम्ही केले, बंद त्यांनी पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. आज सगळीकडे कामं सुरू आहेत आणि म्हणून ही कामं जर अशीच राहिली
लोकांचं लक्ष तिकडे गेलं तर लोक यांच्या मागे उभे राहतील, म्हणून लोकांची दिशाभूल करायला, खोटे नाटे आरोप करून त्यांचं दिशाभूल करण्यासाठी, त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे प्रकार आहेत. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार ही माझी भूमिका आहे. त्यामुळे ही जनता सुज्ञ है, ये पब्लिक है, सब जानती है, समय पर बरोबर उनको जवाब देगी. ठाकरेंकडे शिवसेना होती तेव्हा खरोखरच निवडणुकीच्या काळात अनेकदा असं घडायचं की तिकीट देताना काम किंवा म्हणजे कर्तृत्वापेक्षा इतर निकष तुम्ही आताच करून दाखवत होतात. खरं आहे ते. पक्ष का मोठा होईल जर तुम्ही निकष आणि कार्यकर्ता इलेक्टिव्ह मेरिट बघून जर तिकीट दिलं तर पक्ष मोठा होतो. तुम्ही आजूबाजूचे लोक वशिलेबाजी या सगळ्यावर जर तुम्ही तिकीट, ते तर जग जाहीर आहे, ते जग जाहीर आहे, मला बोलण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून पक्ष मोठा होण्याच्या ऐवजी छोटा छोटा होत चाललेला आहे. नाही, मात्र त्यांनी आत्मपरीक्षण केलं नाही, पाहिजे. शिंदेचे आत्मपरीक्षण त्यांनी करावा, तुमचा सल्ला रास्तच. परंतु आमदार आत्मचिंतन करावं. मात्र आमदार जेवढ्या मोकळेपणानं म्हणजे पहिल्याच्या 5 वर्षाचा काळ असेल देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा किंवा आत्ताचा 2.5 वर्षाचा तुमच्या सरकारच्या आधीचा, सामान्य आमदार शिवसेनेचे हे तुमच्याशी जेवढ्या मोकळेपणानं बोलायचे, अगदी पंकज दळवी सारखे आमचे रिपोर्टर सुद्धा सांगतात की तिकडे जाऊन ते बोलताना दिसतात, त्या आमदारांनी कधी ना कधी मांडलं असेल नाही, किंवा जे पराभूत झालेले उमेदवार असतात किंवा ज्यांना तिकिटापासून वंचित, म्हणजे एक बाबूराव मला आठवतात, जे पहिल्यांदाच आम्हाला नाव कळलं. खरं तर बाबूराव कदमला मी तिकीट दिलं आणि तो निवडून येणार आहे. यांनी या वेळेस मी सांगितलं बाबूराव कदमला तिकीट द्या, तो निवडून येईल. तो अपक्ष राहून अधिकृत उमेदवाराच्या पेक्षा जास्ती मतं घेतली त्यांनी त्या विधानसभेत, त्यांना तिकीट डावललेलं. अशा लोकांनी काही वेदना तुमच्याकडे मांडल्या असतील. मांडल्या. आरोपांचा मुद्दा होता. ते म्हणाले, ते उद्धवजींना पण भेटले जाऊन, आम्ही पराभूत झालोय तर आम्हाला काहीतरी एकदा मीटिंग करा, आपण त्यातून काहीतरी चांगलं करू. ते म्हणाले झाडाची पानं गळत असतात, गळलेली पानं परत चिटकत नाहीत, असं त्यांना उत्तर मिळालेलं. शिवतारे बापू स्वतः साक्षीदार आहेत, त्यांनी मला सांगितलं. आणि हे आमदार सगळे सांगत होते की आम्हाला निधी मिळत नाही, विकास निधी मिळत नाही, आम्ही कसं फेस करायचं, आपलं सावरकरांचा अपमान होतोय, बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान होतोय, काय आम्ही निवडणूक लढवायची कशी पुढची, विकास प्रकल्प नाही, त्याला निधी नाही, त्यांना कामं होत नाही, तर त्यामुळे आपण निर्णय घ्या, पुन्हा आपण युती करा, जे आपण चुकलोय 2 वर्षापूर्वी ते दुरुस्त करा. म्हणून मी सांगत होतो पुन्हा युती करा, शिवसेना भाजप बरोबर युती करा. मी 4 ते 5 वेळा सांगितलं. का मी मुख्यमंत्री झालो असतो का तेव्हा? नसतोच. पण माझी प्रामाणिक भावना होती, जे वैचारिक जी आपली आयडिओलॉजी आहे दोघांची, नॅचरल आणि नॅचरल अलायन्स, ते पुन्हा आपण घडवूया. परंतु यांना 5 वर्ष या मुख्यमंत्री पदाची खुर्ची गाजवायची होती. पक्ष काय होईल त्याला जाऊ दे, शिवसैनिकांचं काय होईल त्याला ते बघतील, कोणी काही कुठे जेलमध्ये जाऊ दे, त्यांनी त्याचा फेस करायचं, असं सगळं सांगत होते. हे जेलचे किस्से आहेत या 2.5 वर्षाच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळातील. किती लोक तर जेलमध्ये गेले, काही कार्यकर्त्यांना मोका लागला, कोणाला तडीपाऱ्या झाल्या. पण सरकार तुमचं होतं. सरकार माझं नव्हतं. उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेचं उद्धव ठाकरे. त्यांना सांगितलं ना, अनेक वेळा सांगितलं, परंतु त्यांनी जे करायला पाहिजे होतं त्या कार्यकर्त्यांसाठी नाही केलं, गेले जेलमध्ये. त्यांना मी सोडवले. नंतर एक मुद्दा की या लोकसभा निवडणुकीत जेव्हा तुम्ही लोकांसमोर धनुष्यबाण घेऊन जातात आणि समोर दुसरी शिवसेना मशाल घेऊन येते, तेव्हा ही लढाई कशी वाटते? कारण पहिल्यांदाच हे घडतंय महाराष्ट्रात. धनुष्यबाण लोकांच्या मनामनामध्ये गेलेला आहे. हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे, लोकांना माहित आहे. आणि म्हणून खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आज आमच्याकडे आहे, म्हणून तर लोक आमच्या बरोबर आहेत. ही जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करून दाखवणार आहे. कारण आम्ही विचार सोडले नाही,
बाळासाहेबांच्या विचारांशी कधी तडजोड केली नाही, करणार नाही. एक मुद्दा महत्वाचा की ते म्हणतात, सत्तेसाठी तर मुळीच नाही. एक मुद्दा महत्वाचा त्यांचा असाही आरोप असतो की पहा, आम्ही तर 20 पेक्षा जास्त जागा घेतल्या महाआघाडीत राहून, एकनाथ शिंदे यांना त्यांच्या हक्काच्या जागाही मिळवता येत नाही, आता त्यांना भाजप कळत असेल. आमच्यामध्ये काही मतभेद नाही. महायुतीमध्ये समन्वय आहे. त्यांच्यामध्ये बघा, एका मतदारसंघात 2-2 उमेदवार. सांगलीमध्ये गळ्यात गळा आणि पायात पाय, कोणात काय पायपूस नाही, हे एकाच तंगड्या घालून पडणार आहेत. जागा किती घेतल्या यापेक्षा निवडून किती आल्या हे महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा जास्त 100% असेल. एक सातत्यानं जे म्हटलं गेलं की महाराष्ट्रातून गुजरातकडे पळवलं गेलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, कारण मराठी माणसाच्या छातीत धस होतं हे सर्व ऐकल्यावर. यातलं वास्तव काय आहे? सगळं झूट आहे. हे बदनाम करण्याचा डाव आहे. एक कंपनी वेदांता फॉक्सकॉन गेली तेव्हा आमच्या सरकारला फक्त 2 महिने झाले होते. त्या कंपनीने मी माहिती घेतली, खूप प्रयत्न केले, परंतु कंपनीला काय मदत पाहिजे, राज्याला काय मदत होणार यापेक्षा मला काय मिळणार, अशा प्रकारची त्यांच्याकडे भावना व्यक्त केली, प्रयत्न केले आणि त्यांना कळलं आम्हाला या महाराष्ट्रामध्ये मदत मिळणार नाही म्हणून ते गेले. कोणी कारखाना असं 1-2 महिन्यामध्ये जातो का? असं होत नाही. आणि आता मी तुम्हाला सांगतो, मी दावोसला गेलो मागच्या वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये. 1,37,000 कोटीचे करारनामे झाले, त्याचं 80% एक्झिक्युशन झालं, चालू आहे. या वेळेस गेलो तर 3,73,000 कोटीचे MOU साईन झाले. आज मला अभिमान आहे, तिथे मला कमिटमेंट केलेले आणखी 1,00,000 कोटीचे MOU इकडे येऊन त्यांनी केले. जवळपास 4-5 लाख कोटीचे MOU साईन झाले आणि त्यांना आम्ही रेड कार्पेट दिले, त्यांना आम्ही सबसिडी देतोय, त्यांना आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स देतोय. आमचं सरकार प्रो डेव्हलपमेंट आहे, प्रो इंडस्ट्री आहे, प्रो पीपल आहे. त्यामुळे तुम्ही कोणावर टीका करताय? काय आणलं तुम्ही? आम्ही तर आणलंय हे एवढं सगळं. त्याचा हिशोब घ्या आणि तुमचा हिशोब द्या. जो आरोप होतो की कोकणाच्या बाबतीतलं, की कोकणात तिकडच्या नैसर्गिक संपत्तीला जपण्याचं सोडून तेच प्रकल्प लादले जातात जे कोकणाच्या निसर्गाला काळाकुट्ट कोळसा बनवतात आणि त्याला विरोध झाला तर कोकणावर विकास विरोधी असल्याचा आरोप होतो. आमचं सरकार विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणार आहे, परंतु लोकांना जे पाहिजे ते आम्ही करणार. लोकांची भावना जी आहे ती ओळखून काम करणार. कुणावरही जबरदस्ती कुठलाही प्रकल्प आम्ही थोपणार नाही. त्या बारसूच्या प्रकरणात तर उद्धवजीने त्याला परवानगी दिलेली आहे. आम्ही कोकणामध्ये जो आता बॅकलॉग आहे पाण्याचा, पर्यटनाचा, तो सगळा दूर करतोय. आज आम्ही कोस्टल हायवे करतोय, मधले 4-5 ब्रिज जोडतोय, बीचला कनेक्टिव्हिटी देतोय, मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना देतोय. कोकणातला माणूस नोकरीसाठी मुंबईत इतर शहरांमध्ये येता कामा नये अशी आमची सरकारची भूमिका आहे. आणि आज जो नवीन एक आम्ही ग्रीनफील्ड हायवे करतोय, जसा ॲक्सेस कंट्रोल मुंबई पुणे झाला तसा आम्ही आता मुंबई गोवा करतोय. 5 तासात 4 तासात गोव्याला माणूस पोचेल. आणि कोस्टल हायवे डेव्हलप करतोय. आणि त्याचबरोबर कोकणासाठी कोकण विकास प्राधिकरण आम्ही करतोय. त्यामध्ये छोटे छोटे बंधारे, डॅम, सगळे रस्ते सगळं होईल. काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रियाला आम्ही पैसे दिले. आज कोकणाचं काय केलं तुम्ही? कोकणाने तर शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं, बाळासाहेबांनी पण कोकणावर प्रेम केलं. तुम्ही काय केलं? तुम्ही काय दिलं? चक्रीवादळामध्ये गेले, 1 चक्कर मारून आले, काय दिलं तुम्ही त्यांना मुख्यमंत्री असता? ह्या विचार करा आणि मग आरोप करा. आणि पर्यावरण स्नेही आमचं गव्हर्नमेंट आहे, प्रो एन्व्हायरमेंट आमचं गव्हर्नमेंट आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून कुठलाही प्रकल्प आम्ही ढकलणार नाही पुढे, अशी भूमिका आमच्या सरकारची. अटल सेतू बघा, अटल गेम चेंजर प्रकल्प आहे. फ्लेमिंगो कोणी म्हणाला कमी होतील, पण आम्ही कमी होऊ दिले नाही, फ्लेमिंगो वाढले. आज तिथे आम्ही अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला. आम्ही तिथे जे नॉईज बॅरियर लावतो झाल्यानंतर ते अगोदर लावले.
फ्लेमिंगो डबल झाले. पर्यावरणाचा समतोल राखूनच आम्ही काम करतो. त्यामुळे किती तुम्ही आरोप केले तरी ते बिनबुडाचे आरोप. जनता सुज्ञ आहे, त्यांना माहित आहे काम करणारे कोण, घरात बसणारे कोण. घरात बसणाऱ्यांच्या मागे कोण जाणार? जे तुमच्या मागे आले त्यांच्या मनातलं जे चाललेलं असेल घालमेल, की आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेलो आहोत, त्यांच्या सोबत आलेलो आहोत, अगदी जीवाचा धोका म्हणता येईल तसा पत्करून आलो. कारण शिवसेनेच्या बाबतीतलं अनेक घटना घडलेल्या आहेत भूतकाळात. त्यानंतर ज्यांना यावेळी उमेदवारी मिळाली नाही त्यांना तुम्ही नेमकं काय, त्यांच्यासाठी पुढचं काय आहे? एकनाथ शिंदे यांचे शब्द काय आहे? एकाने तरी बंड केलं नाही, त्यासाठीच विचारतो. आणि तुम्हाला मी सांगतो, शिवसेना जीवावर उदार होऊन आले, माझ्यावर विश्वास ठेवून आले, पण खरी शिवसेनाच आम्ही आलो ना. जी आता राहिली तिकडे त्याच्याबद्दल मी बोलू इच्छित नाही, पण बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही सोबत आणली आहे. त्यामुळे ज्यांनी विश्वास दाखवलाय त्यांना विश्वास त्यांचा तडा जाणार नाही आणि तो मी राखण्याचं काम केलंय. ज्यांना या निवडणुकीमध्ये काय ते निवडणुकीमध्ये तिकीट दिले नाही म्हणजे ते लायक नव्हते असं नाही. काही मतदारसंघाची गणितं असतात, समीकरणं असतात, काही निर्णय घ्यावे लागतात. याचा अर्थ त्यांना आम्ही बाजूला करणार असं नाही, त्यांना वाऱ्यावर सोडणार असं नाही. त्यांचा योग्य तो सन्मान करणार, योग्य ती संधी त्यांना देणार. खूप काही बोललं जातं, खूप काही आरोप होतात. आताही अशी एक चर्चा रंगवली जाते की भाजपचं काही खरं नसतं, वापरून घेतात आणि फेकून देतात. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेला ठाकरे ब्रँडला धक्का पोहोचवण्यासाठी वापरून घेतलाय, शरद पवार यांच्या ब्रँडला धक्का पोहोचवण्यासाठी अजित पवारांना वापरून घेतलाय. पुढच्या टप्प्यात कदाचित या पद्धतीनं त्यांना महत्व दिलं जाणार नाही, त्यांना सत्तेपासून सुद्धा वंचित केलं जाईल. या लोकसभा निवडणुकीत जे काही घडलं तिथं फक्त सुरुवात होती. तुम्हाला तुमचं याबद्दलचं हे काय? या आरोपामध्ये हा बिनबुडाचा आरोप आहे. या आरोपात तथ्य नाही. मला तर त्यांनी मुख्यमंत्री बनवलं मनाचा मोठेपणा दाखवून. मोदी साहेब आणि अमित भाईंना मी धन्यवाद देतो. देवेंद्रजी माझ्या सोबत होते आणि मला काम करण्याची संधी दिली. आज एवढे जे काही लोकसभेचे जे तिकीट वाटप आहे तेही माझ्या इच्छेविरुद्ध काही त्यांनी केलेलं नाही. आम्ही जे करतोय संमतीने करतोय, समन्वयाने करतोय. यांना पोटदुखी आहे की यांना असं यांच्या स्वप्नात आहे की मनात आहे, झोपताना उठताना विचार करतात की यांना वेगळं केलं पाहिजे, यांचं उद्या असं होईल तसं होईल. अरे जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस तुम्हीच दिल्लीला फोन करत होता की अरे त्यांना कशाला घेताय, आम्ही अख्खा पक्ष तुमच्या बरोबर येतो. असं घडलेलं? असं घडलं नाही, असं घडत होतं. परंतु ते दिल्लीचे लोक होते. ते मी जसा शब्दाला कायम पक्का असतो, मी जो धाडसी निर्णय घेतला याचं कौतुक त्यांनी केलं आणि यांना थारा नाही दिला त्यांनी. ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे मला सांगत होते तुम्ही पुन्हा या, मुख्यमंत्री बना, आणि तिकडे सांगत होते यांना घेऊ नका, आम्ही सगळे येतो. तुमच्याकडे काय आहे सगळे यायला? 50 माणसं तर माझ्याकडे होते. बहुमत तुमच्याबरोबरच आलेलं त्यावेळेचं पक्षातलं. एक मी बोललो त्याच्यात एकही शब्द खोटा नाही, याला सगळे साक्षीदार आहेत. एक मुद्दा महत्वाचा मगाचा तुम्ही जो एक मुद्दा काढलेला की शेतकऱ्याचा मुलगा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी बसला, त्याची पोटदुखी आहे, त्यातून गदारोळ माजवला जातो, अपप्रचार केला जातो, आरोप केले जातात. त्यांचं म्हणणं असं असतं की मुख्यमंत्री पदी बसलेत ते संविधानाचा भंग करून बसलेत, हे संविधानाचा घात करणारं सरकार आहे, याबद्दल असा तुमच्यावर आरोप केला जातो. नेमकं यातलं काय आहे तथ्य की संविधानाचा बचावाचा नारा घेऊन ते निवडणुकीत आता पुढे जाताना दिसतात? मी एकच सांगतो, आमच्याकडे बहुमत होतं. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. बहुमत असल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला, आमचं सरकार स्थापन झालं. संविधानिक नसतं तर आजपर्यंत सरकार टिकलं असतं का? सरकार पडणार 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 पहिल्या दिवसापासून बोलतात. सरकार आमचं अधिक मजबूत होत गेलं, आमच्यासोबत अजितदादा आले, आणखी मजबूत झालं. त्यामुळे हे सरकार आम्ही जे बनवलंय ते सरकार संविधानिक पद्धतीने बनवलंय. मेजॉरिटीला महत्व असतं आणि ते आमच्याकडे आहे. आमच्याकडे लेजिस्लेटिव्ह पण आहे आणि ऑर्गनायझेशनचं पण संघटन जे आहे तेही आमच्याकडे आहे. त्यामुळे हे फक्त आणि फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी
आपल्याकडे असलेले आमदार टिकवण्यासाठी, कार्यकर्ते टिकवण्यासाठी, पण त्या लोकांनाही कळलंय की आता हे सगळं खोटं आहे, खोटं जास्त दिवस चालत नाही आणि हा एक केविलवाना प्रयत्न आहे. आज ते संविधान बदलणार म्हणून म्हणतात. तुम्हाला मी सांगतो, काँग्रेसने संविधानामध्ये किती वेळा दुरुस्त्या केल्या? काँग्रेसने आजपर्यंत कधी संविधान दिवस साजरा केला होता? बाबासाहेब सांगायचे, बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव कोणी केला? या काँग्रेसने. बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यापासून लांब राहा. आज संविधान बदलण्याचा तर विषय येतच नाही. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत संविधान बदलणार नाही, असं स्वतः मोदीजी म्हटलेले आहेत. त्यामुळे हे सगळ्या दिशाभूल करणाऱ्या सगळ्या बातम्या पसरवत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांना पराभव दिसू लागलेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. पण माझी सर्व जनतेला नम्र विनंती आहे की बाबासाहेबांचं संविधान, त्याच्यावर आपण राज्यकारभार करतोय आणि त्यामुळे हे संविधान बदलण्याची हिंमत कोणी करू शकत नाही. कधी संविधान बदलणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. नवा मुद्दा ते काढतात की संविधानाचा, तुम्ही आता म्हणालात एवढं आहे, आणि पंतप्रधान मोदी यांचं नाव घेतलं म्हणून पंतप्रधान मोदी हे मुसलमानांनाच काँग्रेस कसा मोठा वाटा देणार हे सांगून या निवडणुकीला, त्यांचा आरोप असा आहे की निवडणूक भाजपा, महायुती, एनडीए यांच्या हातातून जाते. पहिल्या टप्प्यात तसा प्रतिसाद मिळताना दिसला नाही, दुसऱ्या टप्प्यात तसं दिसत नाही, म्हणून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे पंतप्रधान मोदी आणि महायुतीच्या तुमच्यासारख्या नेत्यांच्या सुद्धा. कोणी सांगितलं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हातातून गेलाय? दुसरा टप्पा आज आहे. पहिल्या टप्प्यात 5 जागा विदर्भातल्या पूर्ण 5च्या 5 येणार 100%. आणि दुसऱ्या टप्प्यात पण मेजॉरिटी जागा महायुतीच्या येणार. आणि जे मोदीजी म्हणाले ते कुठलं, मनमोहन सिंग यांनी जो दाखला दिला आहे, भाषण केलं त्याच्यावर त्यांनी तो दाखला दिलेला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला फक्त आणि फक्त वोट बँक म्हणून वापरली काँग्रेसने आजपर्यंत. त्यांना गरीबच ठेवलं, त्यांच्या शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलं. पण आमच्या सरकारने आज 30 कोटी मौलाना आझाद मंडळाचे होते, आम्ही 500 कोटी केले. मुस्लिम वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी मिळाले पाहिजे त्याला 500 कोटी दिले. असे 2-3 हजार कोटीचं प्रावधान केलं. आज मोदीजी 80 कोटी लोकांना मोफत राशन देणार आहेत. त्याच्यामध्ये कोण? मुसलमान नाहीत, हिंदूच आहेत फक्त. त्याच्यामध्ये हिंदू आहेत, मुसलमान आहेत, शीख आहेत, ईसाई आहेत. 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढले, त्याच्यामध्ये मुस्लिम नाहीत. पंतप्रधान आवास योजनेमध्ये लाभ घेत आहेत, त्याच्यामध्ये मुस्लिम नाहीत. सगळ्या योजनांमध्ये देखील मुस्लिम आहेत. फक्त मुस्लिम समाजाने आता डोळे उघडले पाहिजे. आणि काँग्रेस, महाविकास आघाडी फक्त वोट बँकेपुरती आमचा वापर करते आहे हे जाणलं पाहिजे. आणि आमचा अजेंडा आहे विकासाचा. जिथे मुस्लिम वस्ती आहे तिथे आम्ही विकास करत नाही, तिथे आम्ही असंच ठेवतो वंचित नाही. आणि म्हणून विकासाच्या मुद्द्याबरोबर त्यांनी आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात निवडणुकीचे दिवस आहे, खूप वादळी वातावरण आहे, राजकीय वादळी, तरी सुद्धा तुमचं विमान हे नवं टेक ऑफ, नवी भरारी घेतच राहणार असं निकालानंतर असेल 100%. कारण 10 वर्षात मोदीजींनी केलेलं काम आपल्या समोर आहे. 50-60 वर्षात जे करू शकले नाही ते 10 वर्षात केलं. एक दिवस पण मोदीजींनी 10 वर्षात सुट्टी नाही घेतली. पूर्ण जीवन समर्पित केलं. देश आपला पूर्ण जगभरामध्ये आज पहिल्या नंबरला आहे. आज आपल्या देशाचं नाव त्यांनी रोशन केलं जगामध्ये, देशात नाही जगामध्ये. मोदीजींना सगळ्यात नंबर 1 ची लोकप्रियता का लाभली? कारण कोविडमध्ये देखील, आपदा जेव्हा येते तेव्हा देखील आपल्या देशाने इतर देशांना मदत केली, संबंध जपले. आज मी आपल्याला अभिमानाने सांगतो, रशिया आणि युक्रेनचं युद्ध चाललं होतं. आपले भारतीय मुलं, विद्यार्थी अडकली होती. 2 तास युद्ध बंद करण्याची हिंमत कोणी दाखवली? आणि सुरक्षितपणे आपल्या भारतीयांना इकडे आणलं, मुलांना कोणी आणलं? आणि म्हणून मोदीजींनी जे केलं 10 वर्षात, 50-60 वर्षात त्यांनी केलं नाही. खरं 50-60 वर्षाचा त्यांनी हिशोब द्यायला पाहिजे. हा जाहीरनामा त्यांनी काढलाय, त्याचा अधिकार नाही त्यांना जाहीरनामा काढण्याचा. त्यांनी खरं माफीनामा काढायला पाहिजे. मी बोललोय पूर्वी पण. धन्यवाद एकनाथजी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओपन फोरम, मगाशी मी म्हटलं तसं सरळ स्पष्ट प्रश्न आणि बेधडक उत्तर
एक मुख्यमंत्री जेव्हा स्वतः सांगतो की होय मी शिवसैनिक, आजही माझ्या मनात तो शाखा प्रमुख आहे, आणि तसंच मग मोकळं ढोकळं बोलत बेधडक उत्तर देतो त्या ओपन फोरम मध्ये, तेच दिसतं की पुढारी येतात आणि ब्रेकिंग देतात. तसं एक इतिहास घडवणारे, ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेलाही ब्रेक करणारी, कदाचित या दशकातली सर्वात मोठी ब्रेकिंग देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यापुढे सुद्धा ओपन फोरम मध्ये असेच येतील. हे विमानातलं होतं. आपल्या स्टुडिओतून सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्याशी मोकळेपणानं संवाद साधतील. आपण इथंच थांबूया ओपन फोरम मध्ये. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.